बघू शकता इथं मोर मस्त असा पिसारा फुलवून नाचतोय आणि एकदम जुन्या काळातला असा हा वाडा आहे. थांबा, तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवतो जी तुम्ही कधीच बघितली नसाल. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. काल गुरात जाताना चप्पल तुटली आणि आज पण गुरातच जायचं आहे. तर आधी चप्पल पाहिजे म्हणून चप्पल घ्यायला जातो साखरप्यात. तर चला चप्पल घेऊ. ही डिझाईन मस्त वाटते, फक्त जरा साईजचा ऑप्शन चालेल. चला हीच फिक्स करतो. ही शेवटी फायनल केली, मस्त वाटते. चला आता जाऊया घरात. माझी जुनी चप्पल तुझी घे. हो, जुनी घ्यायला पाहिजे ना, तर बाबा मला तो मारेल. अरे बाबाला का होईल? बाबाचीच आहे. होय ना. होय. चला मित्रांनो, आता निघालो गुरांकडं. म्हशी सोडल्यात बाहेर. हे बघ खाली गेले आहे. हे बघ आई इकडे भात लावते. तर आज ह्याच्यात म्हशींना कातळावर. माझ्या अगोदरच पांड्या शेट आमचे गेलेले आहेत. जाऊया बघूया आता ते काय करतायत, कुठपर्यंत पोचलेत, म्हशी किती चारल्यात बघूया. मित्रांनो सगळ्यात भारी आहे ना, मला वासराचं वाटतं. हे जिकडे मी जाईल ना तिकडनंच येतं. थोडंसं अजून चढायचं आहे वरती. पण इकडे बघू शकता, इकडे आमची घरं आहेत खालच्या साईडला आणि इकडं दाभोळे बाजारपेठ आहे खाली. आणि हे संपूर्ण असं रान आहे इकडं. चालत आलो एवढ्या उंचावर, पण पूर्ण घाम आला आहे. शेवटी आलो आहे वरती, एकदम लास्ट टॉपला. आणि ह्याच्यापेक्षा पण अजून वरती आहे तिकडे. समोर पण बघू शकता केवढा मोठे डोंगर आहेत. मित्रांनो आज पण माझ्यासोबत एक अशी गोष्ट घडली. मला असं वाटतंय की नक्की माझ्याकडनं काहीतरी चूक झाली, कुठेतरी नारळ द्यायचा राहिला. आज मला पांड्या शेटनं सांगितलं होतं आपण कातळावर जाऊ, म्हणून मी कातळावर म्हशी घेऊन आलो. हा बघा, हा गेला इकडे खाली. हा जो समोरचा डोंगर आहे ना त्याच्या खाली जंगल आहे, तिकडे गेला आहे. आणि मला यानं अजिबात ही कल्पना दिली नाही. आता मी एकटाच इकडं वरती आलो आहे. आता इकडच्या रानात सगळं आहे जंगल. माझ्या म्हशी भीत नाहीत पण मी भीतो. आणि हा सगळ्यात निगेटिव्ह पॉईंट आहे माझा. आता काय करू समजत नाही. काय आता झालं आहे पोपट, बघू आता पुढं. काय ना काहीतरी रोज आहे ना माझ्यासोबत काही ना काहीतरी नवीन घडतंय. मित्रांनो मी इथं कागद घालून रेडी झालो. इकडे बघू शकता इथपर्यंत पाऊस पडतोय. हा संपूर्ण या सगळीकडे पाऊस पडतोय आणि फक्त माझ्यावर पडत नाही. म्हणजे काय, हे इकडनं असं पाणी येतं आणि इथं खाली आहे ना खूप मोठा धबधबा आहे. इथनं दिसणार नाही, तिकडे गेलो ना की तिकडनं इकडचं दिसल. ह्या कातळावर आहे ना आत्ताच पाऊस पडला इथं. आणि कातळावर जमीन तापते आणि बाष्पीभवन जास्त होतं आणि त्यामुळे इकडे गरम होण्याचं प्रमाण आहे ना थोडं जास्त आहे. म्हणजे घाम येतो सारखा. आणि इकडं आहे ना म्हशी बसवायला आज पाणी पण नाही. काल म्हशी बसायला पाणी तरी होतं, आज पाऊस सतत पडायला लागणार आहे. काल पडत होता त्याचा कंटाळा येत होता. पण आज ह्यांच्यामध्ये आहे ना माझा एक रेडा गायब आहे, त्याला आणलाच नाही. कारण इकडे बघू शकता इकडे संपूर्ण असे बांध आहेत मोठे मोठे आणि खालवर उताराची जागा जास्त आहे, त्यामुळे मी त्याला आणला नाही. ह्यांनी मारून जर तो ह्याच्यात पडला ना कुठं, तर मला त्याला उचलून घरात न्यायला लागेल आणि मग घरात मला घेणार सुद्धा नाहीत. त्यामुळे आज मी त्याला काय आणण्याचं एवढं धाडच नाही केलं. आणि मित्रांनो ह्या एवढ्या घनदाट जंगलात आमच्या वाडीच्या गावकऱ्यांचा इथे वाडा आहे. आणि एकदम जुन्या काळातला असा हा वाडा आहे. इथे हा दगड आणि मातींचा मेळ बसून ही भिंत बांधलेली आहे. आणि अजूनही जुन्या काळातला जरी असला तरी ह्यांची गुरं ह्याच वाड्यात बांधलेली असतात. वाडे आहेत ना प्रत्येकाच्या ह्या रानात असायचे, पण आता कसं गुरं कमी झाली, काही जणांनी पूर्ण काढून टाकली, त्यामुळे वाडेही नाहीसे झालेत. थांबा, तुम्हाला तो धबधबा पण दाखवतो जो मी तुम्हाला मगाशी दाखवला होता वरच्या साईडनं. तो हा बघा, छोटासा आहे पण दिसताना खूप भारी वाटतो. मी मगाशी तिथून वरून दाखवला होता तुम्हाला त्या पॉईंटवरून. आणि हा आता खाली असा पडतोय आणि फक्त इथं पाण्याचा आवाज आहे. इथं होल आहे आणि ह्या होलात नाही ना फक्त पाणी बाहेर येतोय, मोठा होल आहे. आणि ह्याच्या वरती बघू शकता संपूर्ण असं कातळ आहे. आणि हे पाणी जे खाली झिरपतं ना ते ह्याच्यातून बाहेर येतं, हे बघा. आणि ह्यालाच आमच्याकडे उफलाट असं म्हणतात. चला आता म्हशी बघू. म्हशी ठेवून आलो एका साईडला आणि तुम्हाला धबधबा दाखवायला आलो इकडं. मित्रांनो आता 3 वाजलेत आणि आज दिवसभरच पाऊस पडतोय. आता थोडा जरा कमी झाला आहे. आता जरा भाकरी खातो कारण खूप भूक लागली. आणि हे बघू शकता तिकडे सगळी वरती आहेत गुरं. पण ती गाय आहे ना ती काल जशी भाकरी खायला आली होती तशी आज पण येणार. बघूया आता, तुम्हाला दाखवतो भाकरी सोडल्यानंतर. ती बघा, तिनं भाकरी फक्त बघितली, वरनं डायरेक्ट उडी मारली. ती बघा आली, तिला द्यावीच लागणार मला माहिती आहे, नाही तर ती जाणारच नाही. बघितलं, तिनं फक्त भाकरी बघितल्या हातात. आता ती आली, आता तिला काही ना काहीतरी द्यायला लागणार आहे थोडं तरी. ती बघा डायरेक्ट आली इथंच. का तुला पाहिजे? ये तिकडनं, ये तिकडनं. नको आज भरलंय पोट. नाही पाहिजे तिला, येणार ती बघा डायरेक्ट आली. थांबा आता तिला देतो थोडं.
हे बघा येऊन थांबली इथं पुढ्यात, त्याच्याशिवाय जाणार नाही बघा. चल जा आता, आता बस झालं. मी माझ्यासाठी आणलंय खायला, तुला नाही. ये इकडे. हे बघा आता खाल्ल्यानंतर आता मारायला लागली. मित्रांनो पावसाने सुद्धा आता रौद्र रूप धारण केलंय. बघू शकता संपूर्ण असा मोठा पाऊस आलाय. त्यात धबधब्याचं सुद्धा पाणी वाढलंय, बघू शकता तुम्ही. मगाशी पूर्ण पांढरं स्वच्छ पाणी होतं, पांढरं शुभ्र, आणि आता तेच लाल झालंय, पूर्ण गडूळ पाणी झालंय. ते बघू शकता तिकडं पण खूप मोठा प्रवाह वाढलाय पावसाचा, आणि गाई आणि म्हैशी इकडे चरतायत माझ्या. तर चला आता 5 वाजलेत, हळूहळू घराकडे निघूया. मी ह्या 2 गायींना पुढे घेतल्यात आणि म्हैशी सगळ्या माझ्या पाठून येत आहेत, कारण समोरच एक सुंदर दृश्य दिसलंय. हा बघू शकता इथं मोर मस्त असा पिसारा फुलवून नाचतोय. कसं शक्य आहे एवढ्या जवळ येऊन हा मोर नाचतोय, बघा ना काय कमाल आहे. तर मित्रांनो माझा हा गुरातला एक साध्या दिवसाचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या अशा एका भन्नाट ब्लॉगमध्ये.